गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांना महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण योजनेअंतर्गत 3 दिवसीय किचन साहित्य वाटप शिबिराचे सडक अर्जुनी येथे राजकुमार बडोले माजी सामाजिक न्याय मंत्री तथा आमदार यांच्या निदर्शनाखाली आयोजन करण्यात आले। किचन साहित्याचे वाटप आमदार राजकुमार बडोले साहेब यांच्या हस्ते करण्यात आले। शिबिरात जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर, तेजराम मडावी, नगराध्यक्ष सभापती सडक अर्जुनी, यशवंत गणवीर, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष किशोर तरोने, जिल्हाध्यक्ष ओबीसी संघटना गोंदिया अविनाश काशीवार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुका अध्यक्ष तसेच पराग कापगते, उपसरपंच धाबे पवनी प्रामुख्याने उपस्थित होते। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज दिगंबर नंदेश्वर, तालुका प्रतिनिधी अर्जुनी मोरगाव। वंचित राहावं लागते हे पण खरं आहे, म्हणून माझी विनंती असेल मगाशी किशोर भाऊने मागण्याप्रमाणे आपण पुढच्या कालखंडामध्ये जेवढे आपले सगळे मजूर कामगार आहेत त्या सगळ्यांसाठी आपण या ठिकाणी शिबिर पण घेणार आहोत, त्यांच्या नोंदणी करणार आहोत। आणि ग्रामसेवकांना आता काय सांगितलं आहे का तुम्ही कामगार आहात, तुम्ही रहिवासी जिथे कुठले असाल तर त्याचा दाखला तुम्हाला तिथे द्यावा लागेल, रहिवाशाचा दाखला लागेल। आणि त्याच्यानंतर तुम्ही जे काम केलं असाल कुठं मग इमारतीचं काम केलं असाल किंवा एखाद्या नोंदणीकृत कंत्राटदाराकडे काम केलं असाल तर त्याची तुम्हाला त्या ठिकाणी पावती द्यावा लागेल, म्हणजे आपण पेमेंटची स्लिप द्यावा लागेल। या 2 गोष्टी आपल्याकडे जर असल्या आणि आमच्या जिल्हा परिषदेचे सन्माननीय अध्यक्ष महोदय त्यांनी या ठिकाणी सांगितलंच आहे का त्यांनी जिल्हा परिषदेमध्ये, कारण महाराष्ट्र शासनानं या संदर्भामध्ये ऑलरेडी पत्र काढलेलं आहे आणि या सगळ्या बांधकाम कामगारांना कुठेही ते वंचित राहता कामा नये या दृष्टीने सगळ्या विभागांना सूचना दिलेल्या आहेत। त्याच्यामुळे कोणताही ग्रामसेवक किंवा कोणताही अधिकारी त्या ठिकाणी असं म्हणणार नाही की आम्ही तुम्हाला देणार नाही, परंतु फक्त त्याच्यामध्ये तुम्ही काम केल्याचा पुरावा आपल्याकडे लागेल आणि तेवढं आपण या ठिकाणी दिला तर नक्कीच आपल्या सगळ्यांना या योजनेचा लाभ भेटणार आहे। आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी QR कोड वापरा, जे तुम्हाला अडचणीच्या वेळी साथ देईल। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।